प्रतापराव ह्यावर चर्चा करण्यासाठी माझ्या घरी आले होते. आम्ही सकाळचा नाश्ता एकत्र केला. मला अतिशय दुःख आहे की प्रतापरावने दक्षिणचं नाव काढलं नव्हतं, दक्षिणचं अनाऊन्स करायचं नव्हतं. मला त्यांनी लेखी म्हणावणार होते की नाही जातो, मला मी लेखी देतो कोणाकोणाचं अनाऊन्स करायचं. माझी आणि यांची चर्चा झाली होती, वरिष्ठाशी चर्चा झाली होती आणि दक्षिणच्या नावाबद्दल आम्हा दोघांचे एकमत होऊन वरिष्ठ निर्णय घेतला. म्हणून मी स्पष्ट म्हणाला प्रतापराव, कारण तुम्हाला सकाळीच बोलून सकाळी तुम्ही माझ्याकडे अर्धा तास बसला, चहा पाणी झालं आणि तुम्ही नांदेड शहराचं जाहीर करण्याचं मान्य केलं. माझ्याबद्दल ह्याबद्दल माझ्या मनामध्ये हे आहे, याबद्दल वरिष्ठाशी चर्चा करेन. बाकी मला तुमच्या सगळ्या कामाबद्दल काही नाही. आणि प्रतापराव, तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करायला तयार आहोत. थोडंसं आम्हालाही काही स्वातंत्र्य लागेल. घ्या, मग काय करायचं करा ना. थोडं सासूबाई म्हणून विचारत नाही काय पाहतो, तुरीचं वरण घाला, मुगाचं घाला की पिठलं खाऊ घाला, पण आम्हाला विचारतील तसं. मग ते गोष्ट मला मुद्दाम करून मला ते लपून ठेवता येणार. महत्वाचा विषय आहे. एक माझी नाराजी आहे, याबद्दल मी वरिष्ठाशी बोलेन. बाकी सगळं या ठिकाणचा आजचा जो कार्यक्रम झाला, एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण आलात आणि मोठ्या प्रमाणात प्रवेशही झाला. त्या प्रवेश झालेल्या सर्वांचं मी स्वागत करतो, पत्रकार मित्रांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. आणि मी आपली सर्वांची परवानगी मागतो, कारण माझ्या पाठीमध्ये त्रास आहे.